महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना शाखा अक्कलकोट यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे। संघटनेचे अध्यक्ष मानतेश्वर कट्टीमने यांनी दिनांक 23/2/2026 पासून उपोषण सुरू केले आहे। प्रभारी गट शिक्षण अधिकारी प्रशांत अरबाळे यांनी विभागीय आयुक्तांचा अधिकार वापरून गेल्या 1.5 वर्षापासून शिक्षकांच्या प्रतिनियुक्त्या केल्याचा आरोप संघटनेने केला आहे। याबाबत 1.5 वर्षांपूर्वी संबंधित कार्यालयाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती, मात्र अद्याप त्या तक्रारीवर कोणताही निर्णय झालेला नसल्याने संघटनेचे म्हणणे आहे या प्रकरणी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जबाबदार असल्याचा आरोपही संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे। तसेच संबंधित गट शिक्षण अधिकाऱ्यांविरोधात महिला शिक्षकांच्या तक्रारीसह अनेक तक्रारी कार्यालयाकडे प्रलंबित असून त्यावरतीही अद्याप निर्णय झालेला नाही असेही त्यांनी सांगितले। जोपर्यंत संबंधित प्रकरणावर ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया मानतेश्वर कट्टीमनी यांनी माध्यमांशी बोलताना दिली। 14/10/2024 ला मी जिल्हा परिषदेकडे तक्रारी लेखी अर्ज केला होतो, कारण गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती अक्कलकोट यांनी विभागीय आयुक्तांचे अधिकार वापरून त्या 21 ते 25 शिक्षकांचे प्रतिनियुक्त्या केले होते। ते अधिकार त्यांना नसताना सुद्धा त्यांनी त्यांचे अधिकार वापरून प्रतिनियुक्त्या केले। त्याविरोधात मी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपायुक्त पुणे विभाग पुणे यांना पत्र दिलं होतं। पुणे विभाग पुण्याच्या आयुक्तांनी सुद्धा त्यावर पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले होते। देऊन सुद्धा आता जानेवारी 2025 ला चौकशी झाला। चौकशी केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारीकडे अहवाल दिले। चौकशी नियोजन अधिकारी वाठारे मॅडमकडे नेमले होते, त्यांच्यावर 2 विस्तार अधिकारी। ते अहवाल जानेवारी म्हणजे 1 वर्ष होऊन गेला अहवाल देऊन सुद्धा। त्याच्यावर साहेबांचा सही सुद्धा झाला आहे कुणाचा शिक्षक मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कारवाईचा। ते फाईल उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाटील मॅडमपर्यंत आला होता शिक्षण विभागाला जाण्यासाठी। परत तिथून वापस गेला मी पाहिलो आहे आणि साहेबांचा सही सुद्धा झाला आहे। या विरोधात आता ही माझं 3रं 4थं 5वा वेळ आहे आंदोलन करायचं। तरीसुद्धा त्यांना काही म्हणजे त्यांचं मागं यांनी म्हणजे आपला गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या मागं शिक्षणाधिकारी आहेत आणि ते मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब त्यांचे चुकव म्हणजे गट शिक्षणाधिकाऱ्याचं चुकवून सुद्धा त्यांना सांभाळत आहे। काही आरोप प्रत्यारोप आपल्यावर असेही होतात की काही व्यक्तिगत तुमचे वाद संबंधित अधिकाऱ्याविरोध आहेत, त्यामुळे तुम्ही उपोषणाला बसताय असं म्हणणं आहे, चर्चा होत आहे। मला एक सांगा, तसं कोण अधिकारी असेल तर मला सांगा। माझं वैयक्तिक वाद कुठलाही अधिकारी बरोबर नाही आहे। ते वाद होण्याचं कारण काय मला सांगा ना। वाद ह्याच्यामुळे झाले म्हणून मी कागदपत्री लढतोय, मी वाद कुणाशी घालत नाही। कारण काय, कामं व्यवस्थित झालं। आता तुम्ही चोख कामं केल्यानंतर आम्ही परत तुम्हाला बोलवतो, म्हणजे कुणाचं ही न बाळगता तुम्ही व्यवस्थित कामं करा। आम्ही उपोषण बसायचं कारणच नाही आहे। तालुक्याहून आपण या ठिकाणी जिल्हा स्तरावरती या ठिकाणी तुमचा आंदोलनाचा पावित्र्य तुम्ही पुकारलेला आहे। तब्बल 1.5 वर्षापासून तुम्ही हा पाठपुरावा प्रशासकीय दरबारात देत आहे। मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची सही देखील झाली आहे असे तुम्ही म्हणताय। बघितलो मी। मग अद्याप न्याय मिळतच नाही, कुठेतरी संशयास्पद भूमिका। त्यासाठी इथं मी नाव लिहिलेलं आहे। उपशिक्षणाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांना पाठीशी घालत आहे। 1.5 वर्ष म्हणजे माझ्यावर कारवाई करण्यासाठी 6 दिवस लागला यांना विनाकारण। एक तक्रार कुणाने तरी दिल्यानंतर माझ्यावर तक्रार करायला किती दिवस लागले? 6 दिवस। बघा ना किती विचित्र आहे कारभार। जिल्हा परिषदेतून माझ्यावर तक्रार द्यायला लावलंय। 6 दिवसात चौकशी न करता मला निलंबित करतात आणि 1 वर्ष सोडून मला ऑर्डर दिलेत या गावाला हजर व्हा म्हणून। 1 वर्ष तुम्ही का ठेवलं मला? सर, तब्बल 1.5 वर्ष तुम्ही आता संघर्ष देत आहे, पाठपुरावा केलेला आहे, यानंतरची तुमची भूमिका काय असणार आहे? हे बघा, ज्याने चूक केलं आहे, मी असू दे अथवा कोण अधिकारी असू दे, कोण का असेना, त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे। काय का होईना कारवाई झाल्याशिवाय मी आता माघार घेणार नाही।